नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना दगा दिला आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केला। शिवाजी पार्कमधल्या सभेतून पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल। 4 जून नंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, फक्त मोदीच राहतील। उद्धव ठाकरेंची टीका। मोदींनी उद्धव ठाकरेंना संपवून दाखवावं, ठाकरेंचा घणाघात। राज ठाकरेंच्या भरमंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे 7 मागण्या, तर जे सत्तेत येणार नाहीत त्यांच्यावर का बोलता म्हणत राज ठाकरेंचा इंडिया आघाडीला टोला। भटकती आत्माच्या टीकेवरून शरद पवारांची पुन्हा मोदींवर टीका। हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, पवारांचा हल्लाबोल। चार जूनला मोदी पुन्हा सत्तेत आले तर ठाकरे पवार तुरुंगात जाणार। बीकेसीतील सभेतून अरविंद केजरीवाल यांचा घणाघात। केजरीवालांकडून मोदींची रशियाच्या पुतीनशी तुलना। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, तर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरेंनाही आदरांजली। मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा, पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आरोप। अखेर अजित पवार महायुतीच्या व्यासपीठावर, पण शिंदे फडणवीसांसह शिवतीर्थावर न जाता थेट सभेच्या ठिकाणी। सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य, पण अजित पवार दोषी नाहीत। देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार, मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती। भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक। नाशिकमधील भेटीनंतर गिरीश महाजनांचं वक्तव्य, तर महायुतीमध्ये येण्यासाठी अनेक जण रांगेत। भुजबळांचा जयंत पाटलांना टोला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।